आमच्या प्रिय बंधू भगिनींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार, अभिनंदन. सर्वेसर्व संगे सकाळ या कार्यक्रमासाठी पुन्हा तुम्हाला मी स्वागत करतो. आपण पाहत आहे, देव सर्व सामर्थ्य आहे. जे काय मनुष्याच्या हाती होऊ शकत नाही, पण देवाच्या हाती होतो. प्रेषितांची कृती 20 अध्याय 32 वचनामध्ये पौलुस असं म्हणतो, तुम्ही भक्तीमध्ये वाढायला पाहिजे आणि देवबापा तुम्हाला पवित्र जनांच्या मध्ये पवित्र जनासाठी जे मिराज जे भाग ठेवलेले आहे ते तुम्हाला सुद्धा देण्यासाठी तो सामर्थ्य आहे. म्हणून देवाच्या हाती, देवाच्या वचनाच्या हाती तुम्हाला सोपतो. पहा, आपण अशुद्धतेने आलेलं आहे. आमच्या अशुद्धतेतून आम्हाला परमेश्वर सोडवलं, पापाच्या जीवनातून मला सोडवलं. पण पवित्र जन म्हणजे किती चांगले लोक आहे ना, पण त्यांच्यासाठी देवापणे काही मिराज, काही आशीर्वाद बक्षीस राखून ठेवलेलं आहे. पेत्रांची पहिली पत्री 4:5 मध्ये लिहिलेलं आहे, असं एक मिराज, असं एक संपत्ती देवापाने स्वर्गामध्ये ठेवलेलं आहे. ते कधी न सुकणारा, कधी न मिटणारा असं एक मिराज आहे. हे पवित्र लोकांसाठी देवबापा देतो, पण देवबापा आम्हाला पवित्र करतो. तुम्ही यशाया 6 अध्याय त्याच्या 4:5 मध्ये यशाया म्हणतो, अहो मी अशुद्ध आहे, माझा जीभ अशुद्ध आहे आणि अशुद्ध लोकांच्या मध्ये मी राहत आहे, पण सेनाधीश परमेश्वर पवित्र आहे, त्याला माझ्या डोळ्याने पाहिलं. आणि इतक्यात देवाने काय केलं, त्या वेदीतून आग आणून यशायाच्या तोंडाला स्पर्श केला आणि म्हटला, बघ याने जो सर्व काय अधर्म अशुद्ध मी काढून टाकलेला आहे. आणि नंतर देवापासून म्हणतो, आता माझ्या कामासाठी कोण जाणार, कोणाला पाठवू? यशाया म्हणतो, मला पाठवा ना, मी आहे ना. कारण यशाला देवापणे पवित्र केला, आता देवाच्या पवित्र वचन सांगण्यासाठी त्याला तयार केला. बघा, आता तुम्ही सुद्धा कुठल्या अशुद्ध मध्ये असू दे, पापामध्ये असू दे, येशू प्रभू फक्त एक परमेश्वर आहे, आम्हा सर्वांच्या पापासाठी आपला जीव दिलेला आहे. तर तुम्हाला सर्व पापापासून आणि अशुद्ध व्यसनापासून देवापासून सुटकारा देईल आणि तुम्हाला देवापण राखून ठेवलेला स्वर्गाच्या मिरास तुम्हाला भेटेल. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, आज तुझ्याकडे पाहणाऱ्या प्रजासाठी प्रार्थना करतो. ए बाबा, माझ्या अशुद्धतेतून, माझ्या पापातून मला सोडव आणि मला स्वर्गामध्ये पवित्र लोकांसाठी ते जे मिराज ठेवलेलं आहे ते मला पण पाहिजे प्रभू, ते स्वतंत्र मला पाहिजे असं म्हणणारा प्रत्येकांना पापापासून सोडव प्रभू. आणि त्यांना आज निश्चय दे, स्वर्गाचा निश्चय दे. येशू प्रभू मला पवित्र करून पवित्र जनांचा सर्व हक्क, सर्व संपत्ती देतो. प्रत्येकांना आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. देवा तुम्हाला आशीर्वाद करो. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.